नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला माझी एक्झॅक्ट स्टडी रुटीन सांगणार आहे, ज्यामुळे मी जास्त लक्ष केंद्रित करू शकते, विषय लवकर लक्षात ठेवू शकते आणि परीक्षेत चांगले गुणही मिळवू शकते. त्यासाठी काही स्टेप्स फॉलो करण्याची गरज आहे. त्यातली पहिली स्टेप आहे अभ्यासाचं नियोजन. अभ्यास सुरू करण्यापूर्वी मी नेहमी ठरवते की आज नेमकं काय शिकायचं आहे. आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर गणितामध्ये मी एक एक्सरसाइज ठरवते, कोणताही एक एक्सरसाइज. विज्ञानासाठी एक कोणती तरी कॉन्सेप्ट आणि इतिहास किंवा भूगोल यासारख्या विषयांमधील कोणतेही 2 प्रश्न, ज्यामुळे माझ्या मेंदूला स्पष्ट दिशा मिळते. त्याच्यानंतरची स्टेप सेकंड, त्याच्यामध्ये मी पोमोडोरो टेक्निक वापरते. या टेक्निकमध्ये 20 किंवा 25 मिनटे पूर्ण लक्ष देऊन अभ्यास करायचा आणि त्यानंतर 5 मिनटाचा ब्रेक घ्यायचा. या 20 ते 25 मिनटामध्ये आपण कोणताही फोन वापरायचा नाही, सोशल मीडिया वापरायचा नाही किंवा कोणतं डिस्ट्रॅक्शन असणारे काम करायचे नाही. पूर्णपणे लक्ष केंद्रित करून फक्त अभ्यासच करायचा. त्याच्यानंतर स्टेप थर्ड, या स्टेपमध्ये असे जसं मी स्टेप नंबर 2मध्ये सांगितलं पोमोडोरो टेक्निक, असे पोमोडोरो टेक्निकचे 4 सेशन कंप्लीट झाल्यानंतर एक 15 ते 20 मिनटाचा मोठा ब्रेक घ्यायचा. यामुळे आपल्या मेंदूला जो थकवा जो येतो तो कमी होतो आणि आपण अभ्यासात पुन्हा फ्रेशपणे ताजेतवाने होऊन अभ्यास करू शकतो. त्याच्यानंतरची पुढची स्टेप आहे ॲक्टिव्ह रिकॉल. ॲक्टिव्ह रिकॉल ही माझी सर्वात आवडती टेक्निक आहे. मी फक्त एखादा विषय वाचत नाही किंवा एक गणित असेल तर ती फक्त एकदा सोडवून झाली तर तात्पुरता तो विषय होतो, पण विषय वाचल्यानंतर ते गणित सोडवल्यानंतर ते पुस्तक बंद करून परत आपण स्वतःलाच मी प्रश्न विचारते, मी आता काय शिकले, हा विषय मी स्वतः समजावून सांगू शकते का, हा प्रश्न मी स्वतः सोडवू शकते का, हे गणितातील उदाहरण मी स्वतः पुस्तक बंद करून सोडवू शकते का. जर मी उत्तर देऊ शकले तर मी समजते की विषय खरोखर माझ्या लक्षात राहिलेला आहे. त्याच्यानंतर पुढची स्टेप, स्वतःला मी शिक्षिका समजते. विज्ञान किंवा इतिहासाचा विषय असेल तर मी स्वतःला एक शिक्षिका समजते आणि मोठ्याने स्वतः तो विषय समजावून सांगते. आणि गणित असेल तर गणितासाठी ते उदाहरण सोडून न पाहता सोडवण्याचा प्रयत्न करते. त्याच्यानंतर लास्टला रात्रीची रिव्हिजन. रात्री झोपण्यापूर्वी मी दिवसभरात जे काही विषय शिकलेले आहेत त्या सर्वांची रिव्हिजन मी 15 ते 20 मिनटं करते. त्यामुळे ती माहिती जास्त काळ आपल्या लक्षात राहते आणि परीक्षेचा ताणसुद्धा कमी होतो. मित्रांनो, यशस्वी होण्यासाठी रोज 10 ते 12 तास अभ्यास करण्याची खरंच गरज नाही. गरज आहे ती फोकस्ड अटेंटिव्ह स्टडी करण्याची आणि स्मार्ट रिव्हिजनची तर खूपच गरज आहे. पोमोडोरो तुमचं लक्ष वाढवतं आणि ॲक्टिव्ह रिकॉल तुमची मेमरी मजबूत करतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंट करून सांगा, अभ्यास करताना तुम्हाला सर्वात मोठी अडचण कोणती येते. थँक्यू.